क्रांती न्यूज आवाज सर्वसामान्य। कळवण कातळगाव शिवारात बिबट्याचा हल्ला, शेतकऱ्याच्या 5 बकऱ्या ठार, 1 जखमी। दिनांक 27 डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास कातळगाव शिवारातील गट नंबर 118 येथे बिबट्याने हल्ला करून शेतकऱ्याचे मोठे नुकसान केल्याची घटना घडली। येथील शेतकरी शिवाजी देवराम चव्हाण यांच्या गोठ्यात अचानक बिबट्याने प्रवेश करून 4 शेळ्या ठार मारल्या तर 1 बकरी जखमी केली। तसेच एका बकरीला बिबट्याने जंगलात नेऊन ठार मारल्याने एकूण 5 बकऱ्या ठार व 1 बकरी जखमी झाल्याचे समोर आले आहे। ठार झालेल्या बकऱ्यांपैकी 3 बकऱ्या तर 1 बकरी जनलेली असल्याची माहिती असून रात्री अचानक गोठ्यात शिरून बिबट्याने शेतकऱ्याचे पशुधन अक्षरशः संपवले। या घटनेमुळे परिसरातील शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। या घटनेची माहिती तात्काळ वन विभागाचे अधिकारी दीपाली गायकवाड यांना देण्यात आली। त्यानंतर वनपाल रामकृष्ण देवकर व वनरक्षक महाले यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। यावेळी गावातील महिला व युवकांनी मोठी गर्दी केली होती। दरम्यान वारंवार होणाऱ्या बिबट्याच्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये भीती वाढली असून वन विभागाने तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्याला त्वरित मदत व नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी विभागीय संपादक किरण अहिरे, नांदुरी, कळवण। बिबट्याने बरीच नुकसान केलेले आहे। 5-6 शेळ्या जागेत चावून त्याने ठार केलेले आहेत। तरी रात्री पाणी भरणं, लहान पोरं हे ते काही गोष्टी बरेचसे नुकसान। रोज गावामध्ये आणि शेतामध्ये पाणी पिण्यासाठी बरेच वेळा येतो बिबट्या आणि त्याने बरंच धुमाकूळ केलेला आहे। तरी आम्हाला शेतकऱ्यांना दिवसा लाईट द्यावा, 9 ते 5 वाजेपर्यंत लाईटीची व्यवस्था करावा अशी सबस्टेशन खात्याला विनंती आहे आमची। का काहीतरी बुवा करा तुम्ही। रात्री लाईट नाही, काय कारण? पाणी भरवा लागत। पण मग दिवसा लाईट का बरं पाहिजे तुम्हाला? दिवसा बिबट्या येतो ना 10 वाजायला, म्हणजे तो खाली निघून येतो। तुमचं नाव काय हो? सुनीता तेव्हा बर, तुमची काय मागणी आहे MSCB कडे? दिवसा लाईट पाहिजे। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।